नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर प्रत्येक महिलांना प्रश्न पडलेला असतो की स्वयंपाक काय करायचा किंवा भाजीला काय बनवायचं. मग भाजीला घरी असो किंवा नसो प्रश्न पडलेलाच असतो. तर फ्रेश अशी मेथीची भाजी आणलेली होती, त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा. मी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरीची फोडणी देऊन त्यामध्ये लसूण थोडा ओबडधोबड कुटून घेतलेला आहे आणि तो छानसा लाल होईपर्यंत परतला आहे. त्यानंतर मी लगेच वाटाणा टाकलेला आहे. वाटाणा टाकून तो पण छान परतून दिला आहे. थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे कारण की तो उडवू नाही म्हणून. आणि लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे. टोमॅटो फ्राय झाला की लगेचच मी थोडीशी हळद टाकणार आहे. त्यामध्ये हळद टाकून मी टाकताना ती भरपूर दिसत आहे, पण पालेभाज्या कोणत्याही ज्या शिजतात त्यानंतर त्या कमी होतात. यामध्ये मी जी टाकत आहे तेव्हा ती कढई फुल भरलेली आहे आणि असं वाटलं, आमचं चॅलेंज लागलेलं होतं की आता ही पूर्ण बसणार नाही आहे. पण एवढी टाकल्याच्या नंतर थोडी फ्राय करून ती हलवताच येत नव्हती, तर मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि नंतर बाकीची राहिलेली टाकली. तर सुकी भाजी बनवताना ती बरोबर थोडी कमी प्रमाणातच होत असते. तर हे बघा, छानशी अशी तेलामध्येच मी जे पाणी असतं, जे अंगचं पाणी असतं भाजीचं, ते पूर्णपणे ड्राय होईपर्यंत मी बाकीचे मसाले टाकणार नाही आहे. हे बघा, पूर्ण छान तेलामध्येच होऊ द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी मुगाची डाळ आपल्याला टाकायची आहे, जेणेकरून टेस्ट छान येते आणि दाताखाली पण छान लागते. हे बघा, मी मुगाची डाळ आता घरचीच आहे, ती धुवून टाकत आहे आणि भाजी पण कमी झालेली आहे. आणि जेव्हा भाजीतलं पाणी कमी होईल त्याच्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि मीठ जेव्हा आपण टाकू तेव्हा जरा कमीच टाकायचं आहे, कारण की ही जेवढी दिसते त्याच्यापेक्षा आणखी कमी होणार आहे. भाजी शिजल्याच्या नंतर ती ॲटोमॅटिक कमी होते. तर मीठ टाकून मी नंतर जेव्हा अंगचं पाणी जे दिसतंय ते कमी झाल्याशिवाय मीठ टाकायचंच नाही. जेव्हा ते पाणी पूर्णपणे ड्राय होईल तेव्हा आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकून मी झाकून ठेवत आहे. आणि मीठ टाकल्याच्या नंतर पण भरपूर पाणी होतं भाजीमध्ये, ते पूर्णपणे ड्रायच होऊ द्यायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला त्यामध्ये कोणताही मसाला टाकायचा नाही आहे किंवा शेंगदाण्याचा कूट हे टाकायचं नाही. मी पालेभाज्यांना सहसा कोणताच मसाला वापरत नाही, फक्त आपलं घरी बनवलेलं लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट याच्यातच खूप छान अशी भाजीला टेस्ट येते आणि जो भाजीचा फ्लेवर असतो तो टिकून राहतो. नाहीतर एक्स्ट्रा मसाले वापरले की भाजीचा फ्लेवर, जो भाजीची टेस्ट असते ती निघून जाते. त्याच्यामुळे जेवढी होईल तेवढी आपण पालेभाज्याला म्हणजे जो त्यांचा टेस्ट असतो, भाजीची टेस्ट असते तीच ठेवायची आहे. तर एक साईडला मी भाजी होईपर्यंत एक साईडला लगेच डाळीचं कुकर लावत आहे, जेणेकरून आपला टाईम वेस्ट नाही जायला. हे बघा, एक साईडला लगेच कुकर लावून घेत आहे, जेणेकरून इकडलं भाजीचं पाणी कमी होईल, ती शिजून होईल. आणि भाजी पाणी कमी झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला घरचं लाल तिखट टाकायचं आहे. आणि लाल तिखट टाकल्याच्या नंतर त्यात आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. आणि बस एवढंच टाकून आपल्याला छान एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे आणि आपली भाजी रेडी होणार आहे. हे बघा, त्यातलं सगळं पाणी म्हणजे कमी झालेलं आहे, पूर्णपणे ड्राय झालेली आहे. तर आता मी चटणी टाकत आहे. त्यामध्ये चटणी टाकली, घरचीच बनवलेली चटणी आहे आणि ही मी भाजी झणझणीत बनवणार आहे, जेणेकरून छान लागेल. घरचा मसाला आणि चटणी असेल ना तर मग टेस्ट खूप छान लागते. आणि जाडसर कुट्टा ठेवायचा, जेणेकरून छानसं खाताना दाताखाली लागतं. आणि ही अशी भाजी केली ना आवडीने सगळे खातात. आणि असं रस्सा भाजी केली की जास्त भाजी खाण्यात येत नाही. सुकी भाजी बनवली की पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाण्यात येतात.
तर हे बघा छान प्रकारे आपली आता भाजी रेडी झालेली आहे. मेथी वाटाणा, मेथीची सुकी भाजी त्यात मिक्स वाटाणा. तर चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.